सोबत असताना मला आधी वाटलं मस्करी करतात की आपल्याला जंजिऱ्याला जायचं आहे, बट आम्ही खरं जंजिरा किल्ला फिरायला किंवा जीपसुद्धा चढत होती. सो चला तर आता माझ्यासोबत तुम्ही पण बघणार काहीच. लेट्स गो. आय नो मी दाखवत नाही, बट तरी पण मी दाखवणार, डेफिनेटली दाखवणार आता तुम्हाला. चला आत्ता आपण 4 किलोमीटर राहिले आणि इकडं पुन्हा एकदा तुम्ही समुद्र पाहू शकता. सुंदर सुंदर झाडं आणि आता घाट लागलाय. सो लेट्स गो गाईज. मी झोपत आहे, मला माहिती आहे, पण चालायचं. काय म्हणताय हेच आम्हाला कुठे चाललंय ते माहित नव्हतं. मला वाटलं मस्करी करतायत, बट हा खरंच चाललं गाईज. खरंच चाललोय आता आपण. खरंच चाललोय. सो चला तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. चलो. ॲक्च्युली हा कोकण ट्रिपचा खरंच लास्ट ब्लॉग आहे. ॲक्च्युली त्या दिवशी एंडला कळलं की मी तर झोपले होते की आपल्याला जंजिरा पाहायला जायचं आहे, आणि ते तुम्ही स्टार्टिंगला पाहिला असेल माझी रिॲक्शन. सो दॅट्स इट. आणि हे सुंदर असे नजारे पाहत आम्ही पोचलो जंजिरा किल्ल्यावर. लोक काय म्हणले तुम्ही? हा परस देत दाजी. तुम्ही काय म्हणता? कुठं काय अर्धा तास राहिलाय बोलवलं. आम्ही पोचलोय. सो आता तिकीट्स घेत आहे आणि मग जाणार. लेट्स गो. तुम्हाला दाखवतो. बोट गाईज. लेट्स गो. पहिल्यांदा लाईफमध्ये मी बोटमध्ये पण बसणार आहे. यातले माहीत नाही कोण गाईज. जंजिरा. चलो जल्दी करो. सो गाइस गाड़ी चलो चला गाइस. ॲक्च्युली या ट्रिपमध्ये खूप पहिले अनुभव घेतले, जसं बोटीत बसणं, समुद्र पाहणं, समुद्रात खेळणं, किंवा ओव्हरऑल सगळंच काही नवीन होतं, पहिल्यांदा पाहिलं होतं. सो खूप मजा आली. हे बघा सुंदर. आता आपण खूप जंजिऱ्याच्या जवळ आहे. थोड्याच वेळात 5 किलोमीटर. आता आपण मी तुम्हाला लांब दाखवलेला, आता मी जवळ दाखवली आणि मी तुम्हाला अजून जवळ दाखवणार आहे. आज तिथं गेल्यावर कळलं ह्या बोटीतनं उतरून त्या बोटीत चढायचं होतं. सो झालेलं आहे. थोडंसं हे असं तर म्हणजे आपल्याला दगड चालायचं. हळू थोडं नॉर्मल आहे. हो आल्यात पोरं पुढे. मला म्हणलेलं मी जवळ नाही दाखवेन. सो गाईस लोक दिस. चला हा जंजिरा किल्ला. मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेल, जर तुम्ही कोकणात जात असाल तर डेफिनेटली तुम्ही जंजिरा पाहायला जा. अतिशय सुंदर किल्ला आहे. खूप मजा येते आणि खरंच खूप सुंदर ठिकाण आहे, फिरण्यासारखं आहे आणि खूप भारी आहे. ॲक्च्युली खरंच खूप भारी आहे. कोकण ट्रिपमधले काही ठिकाणं माझी खूप फेवरेट होती. त्यातलं जंजिरा किल्ला हा नंबर 1, गणपतीपुळे असेल, आणि आम्ही ओव्हरऑल जिथं फिरलो ते सगळं छान होतं. पण जो जंजिरा किल्ला फिरायला मजा आली ना, आम्हाला काहीतरी 33 मिनिटं भेटली होती, पण खूप मजा आली. सो डेफिनेटली तुम्ही जा. तुम्ही चाल फिरायला तेव्हा जाल जंजिऱ्याला, पण ही एक छोटीशी जंजिऱ्याची ट्रिप माझ्यासोबतही एन्जॉय करा. सो लेट्स गो गाईज. आधी आपण एंटर केलं आहे आणि मग आता आतमध्ये तिकीट वगैरे घेऊन आतमध्ये गेलो. मग नंतर छान असं फिरायला आतमध्ये असे छोटे हे आहेत. वर तिकडं ते खिडक्यासारखं दिसतंय ते असेल, किंवा त्यांचं जे छोटे असे स्ट्रक्चर आहेत उभे केलेले मस्जिदसारखे,
आय डोंट नो ते काय आहे, मला माफ करा, मला माहीत नाही एक्झॅक्टली, बट ते सगळं आहे आणि खूप सुंदर आहे. खूप मजा आली. 33 मिनटं इनफ नाही होत हा किल्ला फिरायला, बट खूप मजा येते त्यातही जर तुम्ही पटपट पटपट फिरला. आणि ॲक्च्युली इथं जे लिहिलेलं आहे मी त्याचा एक शॉर्ट टाकेन, जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली वाचा. आणि हे जे मी तुम्हाला खिडक्यासारखं ते खूप सुंदर आहे. आतमध्ये असं काही नाही आहे. आणि हे तुमच्यासाठी जे मी वाचायला तुम्हाला हे करते, मला वाचायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली वाचू शकता पॉज करून किंवा हे असं आहे सगळं सुंदर सुंदर. ॲक्च्युली एवढं असं नाही बट एवढं त्यांना सो गाईस, समुद्रामध्ये हा किल्ला आहे तुम्ही विश्वास असं कुठं बघा किती अमेझिंग गोष्ट आहे. आणि अख्खीकडून समुद्र असताना हा किल्ला मध्ये आहे आणि किती अमेझिंग गोष्ट आहे. आता तुम्हाला जेवढं आहे मी ते तुम्हाला दाखवते. त्या बिल्डिंगमध्ये हे किती छान आहे. किंवा सो गाईस, मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलं की मी तुम्हाला किल्ला जो आहे तो आतून दाखवणार आहे. सो चला तर आता मी तुम्हाला बाहेरून म्हणजे अजून आम्ही जसं जसं आज जाऊ तसं मी तुम्हाला अजून दाखवेन. आता तरी मी तुम्हाला एवढंच दाखवलेलं आहे. त्यातलाच एक होतं त्याला ते बांधायला त्याला किती वर्ष लागली ह्या कुठे. सो गाईज इथं मासे पण आहे. हो गाईज, हे बघा दिसतात का तुम्हाला मासे? किती सारे मासे आहेत. छोटासा तलाव आहे इथं मध्ये. चला 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 गाईज, आपल्याला बरं इथे जायचंय. चला, समुद्र आणि एवढं गोड पाणी. यही तो खासियत है. ही विहीर आहे, एवढी मोठी विहीर. अरे इथं राहत किती होती लोक, विचार कर ना तू. अख्खं गाव असलं. ओ आहे. सो गाईज, मी ज्या तलाव म्हटले होते ते ॲक्च्युली विहीर आहे. जे की इथं लोक राहत होते पहिले त्या विहिरीचं पाणी प्यायचे. आणि पूर्ण समुद्रामध्ये एवढी मोठी विहीर, जे की गोड पाण्याची म्हणजे जे प्यायचं पाणी आहे त्याची विहीर आहे. ही किती आश्चर्यजनक गोष्ट आणि किती सुंदर गोष्ट आहे. चीजे पाहायला खूप आवडतात. सो माझं फेवरेट काम असतं हे असं. मागून असायचं करून तुम्हाला दाखवलं. जसं जसं वर जातो ना आपण तसं तसं ते अजून सुंदर दिसायला लागतं. समुद्र पूर्ण किल्ला दिसतो आणि त्याकडं दिसतात. अतिशय सुंदर. फक्त चालण्याचा तुमचा स्टॅमिना असला पाहिजे, तुमच्यात तेवढी ताकद आणि हिंमत पाहिजे की तुम्ही वरपर्यंत चालू शकाल, बाकी काही नाही. आणि नजारे पाहत तर माणूस फिरतोच, खूप मजा येते आणि अतिशय सुंदर. जसं जसं तुम्ही वरती जाल ना तसं तसं अजून छान तो समुद्र आणि ओव्हरऑल व्ह्यू हा अजून सुंदर होत जातो, अजून भारी दिसायला लागतं. खाली जे आहे ते जे खालचं स्ट्रक्चर असेल, वरून पाहिलं तर समुद्र पूर्ण त्या. हा एक किल्ल्याचा टॉपचा व्ह्यू सगळ्यात वरून. हा संपूर्ण जंजिरा किल्ला आपल्याला दिसतो. याच्या आतमध्ये काही नाही, जे मी तुम्हाला दाखवलेलं फोडून काही नाही, रिकामे असं आहे गोल, म्हणजे आतमध्ये काहीच नाही. आणि हा पूर्ण किल्ल्याचा हा बॅकचा व्ह्यू आहे. आणि आता मी तुम्हाला फ्रंटचाही दाखवते, जिथून आपण एंटर केलं होतं. आणि हे ज्या कडा आहेत ते छोटे छोटे रूम आहेत. आणि हा पूर्ण किल्ला हा टॉपचा व्ह्यू आहे सगळ्यात, जिथून तुम्हाला किल्ला, समुद्र हे सगळं दिसतं. आणि याच्यात काही नाही, हे सगळं रिकामे आहे. सो मी तुम्हाला टॉपपर्यंत गाईज दाखवला की किल्ला कसा दिसतो आणि चारी दिशेनेही तो कसा दिसतो. सो चला तर आत्ता खाली चाललो आपण रिटर्न घर को. हो, इथं पण खूप मासे आहेत. लई आहेत बाबा. हे आहे ते हे सोडले असतील ह्याच्यात. नाही नाही मग कोण पडलं इथं भिंत माग जा की.
हा मग आलं असतं. ओ भाई आज पळू नको रे. वरती काय बघूयात आपण. तोफा आहेत तोफा. ह्या तोफा आहेत. चल खिकडे बघ. लवकर लवकर. बोटीचा टायमिंग झालाय आणि इथून ना तुम्हाला असा व्ह्यू दिसतोय समुद्राचा, फार बाकी काही नाही. आणि आता बोटीचा टायमिंग झाला. लेट्स गो. चलो बाय गाईस, लेट्स गो. सो गाय हे अशा इकडे असे छान छान हे आहेत. स्ट्रक्चर मात्र एक नंबर. सो हे ससा आहे सर. सो चला बाय बाय. सो गाइस लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि फॉलो मोर लाईक दॅट काइंड ऑफ व्हिडिओज. बट ही पहिलीच ट्रिप होती या वर्षीची 2026ची, जी अमेझिंग झाली. मजा आली. 3 दिवस खूप फन केलं, मजा केली, मस्त मस्त कोकणी फूड खाल्ला. आणि आता फायनली कोकणीला बाय बाय करायची वेळ आली. सो बाय बाय. तोफ आहेत तोफा तोफा. जाऊ दुश्मनांना उडवाय. मोठ्या तोफ आहेत. ह्या मोठ्या तोफ आहेत. त्याची किती मोठी. हो मधली छोटी आणि त्या मोठ्या मोठ्या दोन आहेत. मोठ्या मोठ्या तोफ आहेत. आणि गाईस तोफा ह्या. इथे जे 3-4 तोफा होत्या त्यातल्या एका तोफेवरती असा चेहरा बनलेला होता. हे काय माहीत नाही गाईज. सो किल्ला फिरून परत आम्ही बोटीत येऊन बसलो होतो आणि हा सुंदरसा जंजिरा किल्ल्याची एक सुंदर आठवण म्हणून मी हा ब्लॉग शूट केला आणि तुमच्यासोबतही शेअर करते. आय होप तुम्हाला हा खूप आवडला असेल ब्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. आणि आता इथून पुढं जे काय ते तुम्हाला दाखवते. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड आय होप तुम्हाला ही जंजिरा किल्ला खूप आवडला असेल. तुम्ही डेफिनेटली जा आणि ही आठवण म्हणून हा मी ब्लॉग जो आहे तो अपलोड करते. आय होप यू लाईक इट गाईज.